चला रेडी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक विनोद सुर्वे आपल्या समोर घेऊन येत आहे मराठी व्याकरणातला महत्त्वाचा भाग, तो म्हणजे प्रयोग। आणि प्रयोगावर यापूर्वी आपण 2 व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे। त्यामध्ये आपण पाहिलेले आहे की प्रयोगाची सुरुवात कशी होते, प्रयोग जर अभ्यासाचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं जावं लागेल आणि त्याच्या शॉर्ट ट्रिक्स काही आहेत, त्यासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। आणि हा सुद्धा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रयोगाच्या दृष्टिकोनातून। दुसरा जो आपला प्रकार आहे प्रयोगाचा, तो म्हणजे कर्मणी प्रयोग। त्या संबंधी आपण पूर्ण व्हिडिओ घेणार आहे मित्रो, त्यामुळे मधात थांबू नका, स्किप करू नका। आज ज्या विद्यार्थ्यांनी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे। तर मित्र बोलूया आपण प्रयोगाकडे। प्रयोगामधला दुसरा प्रकार तो म्हणजे कर्मणी प्रयोग। कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग। बघा, जेव्हा जेव्हा आपण एखादी स्पर्धा परीक्षा देतो त्यामध्ये आपल्याला प्रयोगावर हमखास एक प्रश्न आलेला असतो, मग तो कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल किंवा बाह्य प्रयोग असेल। या ठिकाणी आपण पाहतोय की कर्मणी प्रयोग म्हणजे नेमका काय। तर मी तुम्हाला कर्तरी प्रयोग शिकवत असताना सांगितलं होतं की कर्त्यानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग। आणि कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कर्ता हा प्रथमांत असावा, कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असू शकते आणि क्रियापदाचं रूप हे वर्तमानकाळी असते। कर्मणी प्रयोग जर बघायचा असेल तर कर्माच्या या ठिकाणी कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदात बदल होत असेल, कशात? क्रियापदात बदल होतो त्यालाच या ठिकाणी कर्मणी प्रयोग असे म्हणतात। मित्र बघा, कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदात बदल होत असेल तर त्याला या ठिकाणी आपण म्हणतो कर्मणी प्रयोग। आणि कर्मणी प्रयोग शिकण्यासाठी आपण उदाहरण घेऊया आणि त्यानुसार तुमच्या लक्षात येईल आणि त्याची लक्षणं काय आहेत ते सुद्धा मी तुमच्या समोर सांगतोय। बघा, उदाहरण घेत असताना या ठिकाणी आपण जर म्हटलं की कर्मणी प्रयोग पाहण्यासाठी सुरुवातीला जर म्हटलं आपण या ठिकाणी साजनने आंबा खाल्ला। बघा, साजनने आंबा खाल्ला असं म्हणत असताना साजन हा शब्द पुल्लिंगी, साजनने आंबा खाल्ला। या ठिकाणी जर तुम्ही सुरुवातीला जर बघितलं की आपण या शब्दाचं लिंग बदलून पाहूया। या ठिकाणी म्हणूया संजनाने आंबा खाल्ला। मित्र हो, लगेच तुमच्या लक्षात येईल की खाल्ला खाल्ला हे क्रियापदाचं रूप तसंच आहे। साजन या ठिकाणी पुल्लिंगी असला, या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी रूप केलं तरी सुद्धा या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसणार नाही। त्याचं कारण असं आहे की हे जे वाक्य आहे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं नाही, कारण कर्त्यानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो। त्यासाठी आपण काय करणार आहे, हे जे कर्ते आहेत या कर्त्यामध्ये बदल करायचा नाही, आता आपल्याला कर्मामध्ये बदल करायचा आहे। म्हणून आपण या ठिकाणी हे उदाहरण घेऊया, साजनने आंबा खाल्ला। वाक्यामध्ये खाणारा कोण? साजन। साजन वाक्यामध्ये कोण आहे? तर कर्ता आहे। कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते? आपण कर्म पहिल्या प्रकरणात ओळखलेलं आहे, म्हणून आपण पाहतोय की खाण्याची क्रिया कोणावर होते? आंब्यावर। मग आंबा काय वाक्यात? कर्म। मग कर्म या ठिकाणी प्रथमांत आलंय, म्हणून तो कर्मणीच प्रयोग आहे। पण तरी सुद्धा त्याचं आपण लिंग बदलून पाहूया, वचन बदलून पाहूया। मग आंब्याच्या ऐवजी या ठिकाणी चिंच घेऊया। काय घेऊया? चिंच। मग साजन हा शब्द जशास तसा, साजनने चिंच खाल्ली। बघा मित्रो, खाल्ला या शब्दाचं क्रियापदाचं रूप लगेच बदललं, ते झालं खाल्ली। काय कारण आहे? तर कर्माचं आपण या ठिकाणी काय बदललं? लिंग बदललं। कारण आंबा हा पुल्लिंगी आहे तर चिंच हे स्त्रीलिंगी आहे। म्हणजेच खाणारा कोण? साजन। इथे सुद्धा कर्ता तोच आहे आणि कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडली तर खाण्याची क्रिया कोणावर झाली? चिंचेवर झाली। इथे आंब्यावर झाली म्हणून तो पुल्लिंगी आणि कर्म आहे, या ठिकाणी मात्र तो स्त्रीलिंगी आहे। म्हणजेच यामध्ये खाल्ला या शब्दाचं रूप बदललं, म्हणून आपण काय म्हटलं? कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदात बदल होत असेल तर त्यालाच काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग म्हणायचं। आणि कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी काही खूण आहेत। मग या ठिकाणी ती खूण जर पाहायची असेल, त्याचे लक्षणं जर बघायचे असतील तर सरळ सरळ हे महत्वाचे मित्रांनो आणि ते लक्षात ठेवा। एक पहिली खूण अशी आहे की या प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते। प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीत असते। कशात असते? प्रथमा विभक्तीत। या ठिकाणी कर्म हे प्रथमांत असते। नंबर 2, कर्ता जो येतो त्या कर्त्याला प्रत्यय लागून येतो, कर्त्याला प्रत्यय लागून येतो, प्रत्ययाला
कर्त्याला प्रत्यय लागून येतो, कर्त्याला प्रत्यय लागून येतो. आणि तिसरी गोष्ट सोपे आणि साधे लक्षण लक्षात ठेवायची. तिसरी गोष्ट अशी आहे की याचं जे क्रियापदाचं रूप आहे हे क्रियापद नेहमीसाठी भूतकाळी असल्याचं आपल्याला दिसते. भूतकाळ दर्शवते, पण बहुतेक वेळा हे पण लक्षात ठेवा, बहुतेक वेळा त्याचं रूप जे आहे ते भूतकाळी असते. कसं असते? भूतकाळी असतं. हे तीनच लक्षणं मित्र लक्षात ठेवा. आणि आपण आता इथं पडताळून पाहूया. बघा, पहिलं वाक्य, साजनने आंबा खाल्ला. साजनने आंबा खाल्ला. क्रियापदाचं रूप कसं आहे? भूतकाळी आहे, कारण ती खाण्याची क्रिया पूर्ण झाली. नंतर इथे सुद्धा साजनने चिंच खाल्ली, कोणत्या रूपात आहे? इथं खाल्ली हे क्रियापदाचं रूप भूतकाळी आहे. दुसरी गोष्ट, कर्त्याला प्रत्यय लागून येतो, म्हणजे या ठिकाणी साजन याला लागला ने प्रत्यय, इथं साजन इथं लागला ने प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय लागून येतो. आणि कर्म हे नेहमीसाठी प्रथमांत असते, म्हणजे आंबा असेल, चिंच असेल, याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. ही तीन लक्षणं लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोग आपल्याला सहजासहजी ओळखता येतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो, तर कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. परंतु कर्तरी प्रयोगात जसे सकर्मक अकर्मक आपण प्रकार पाहिले, इथं तसा प्रकार येणार नाही, कारण कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होतच नाही. हे लक्षात ठेवायचंय. कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्म असावेच लागते. सगळ्यात महत्वाचं आहे, कर्मणी प्रयोगात कर्म असावं लागते. आणि कर्मच नसेल तर त्याला कर्मणी प्रयोग कसं म्हणणार? म्हणणार का? नाही. मग कर्मणी प्रयोग म्हणण्यासाठी कर्म असावंच लागते. आता आपल्याला कर्मणी प्रयोग कसा असतो हे समजून घ्यायचं आहे, आणि तेही त्याच्या प्रकारानुसार. म्हणून कर्मणी प्रयोगाचे आता आपण पाहूया प्रकार. मित्रो, अगदी सोपं आहे, परंतु आपण बरंचसं अवघड करून घेतलेलं असते, त्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामधल्या समजत नाही. म्हणून इथं आपण पाहूया. पहिल्यांदा आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार. कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत मित्रो या ठिकाणी 5. किती येतात? 5. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहूया, ज्याला म्हणूया आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये काय असते तर इथं तुम्ही लक्षात घ्या, कर्तृक म्हणजे कर्ता आणि प्रधान म्हणजे मुख्य. ज्या कर्मणी प्रयोगात प्रधान हा कर्ता असतो, म्हणजेच कर्ता हा महत्वाचा समजला जातो, त्या कर्मणी प्रयोगाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. प्रधान कर्तृक कर्मणी. पण हा प्रयोग ओळखण्यासाठी लक्षात घ्या, यामधला जो कर्ता असतो हा कर्त्याला ने किंवा नी हे तृतीयेचे प्रत्यय लागून आलेले असतात. कशाचे? तृतीयेचे प्रत्यय. लक्षात घ्या, यांना तृतीयेचे प्रत्यय लागून आलेले असतात. कशाला? कर्त्याला. ने किंवा नी हे तृतीयेचे प्रत्यय लागून आलेले असतात. ओळखण्यासाठी अगदी सोपं आहे. जसजसा आपण प्रकारानुसार पुढे जाऊ तसतसं तुमच्या लक्षात येईल की हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा. तर आपण त्याची घेऊया उदाहरण. बघा मित्रो, या ठिकाणी आपण असं म्हणूया, तिने गाणे म्हटले. तिने गाणे म्हटले. आता या ठिकाणी तिने गाणे म्हटले हे एक वाक्य घेऊया. दुसरं एक वाक्य आपण घेऊया, अशोकने ग्रंथ वाचला. बघा, या दोन वाक्यावरून आपण समजून घेऊया की इथे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कसा ठरला. प्रधान कर्तृक कर्मणी होण्यासाठी आपण पाहतोय की कर्त्याला ने किंवा नी हे काय लागले पाहिजे? तृतीयेचे प्रत्यय लागले पाहिजे. नेसी निसी इही, म्हणून ने आणि नी या ठिकाणी पाहूया. तिने गाणे म्हटले. या ठिकाणी क्रियापदाचं रूप कोणतं आहे? म्हटले. म्हणणारी कोण आहे? ती. वाक्यात कर्ता कोण आहे? तिने. तिने कर्ता हा या ठिकाणी आलेला लागलेला ने प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीयेचा प्रत्यय. तृतीयेचा प्रत्यय असून विशेष म्हणजे कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रत्यय लागून आलेला असतो. कसा आलेला असतो? प्रत्यय लागून आलेला असतो. आणि म्हणणारी कोण आहे? तर ती. तो झाला कर्ता. कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते? तर गाण्याच्यावर घडते. कशावर घडते? गाण्यावर. आणि गाणे हे वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे. काय आहे? कर्म आहे. लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. कर्म ओळखत असताना या ठिकाणी या कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच कर्म हे प्रथमांत आहे. कसं आहे? प्रथमांत आहे. क्रियापदाचं रूप म्हटले म्हणजे तिची क्रिया काय झाली?
पूर्ण झाली, आणि क्रिया पूर्ण झाली म्हणजे तो काळ कोणता असतो, तो म्हणजे भूतकाळ असतो, कारण ती क्रिया पूर्वी घडल्याचा अर्थबोध करते. मग इथे लक्षात घ्या तुम्ही, कर्म प्रथमांत आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, क्रियापदाचं रूप भूतकाळी आहे म्हणजे तो कर्मणी प्रयोग आहे. पण कर्मणी प्रयोगात आता कोणता प्रयोग, तर मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो तेव्हा त्याच्या कर्त्याला नि प्रत्यय हा तृतीयेचा लागून आलेला असतो. जर तो प्रत्यय लागलेला असेल तर त्या कर्मणी प्रयोगाला म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, कारण की कर्ता हा प्रधान समजला जातो. नंबर 2, अशोकने ग्रंथ वाचला, क्रियापदाचं रूप वाचला, वाचणारा कोण, अशोक. वाचक कोण आहे वाक्यात, कर्ता, आणि कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते, तर ग्रंथावर घडते. ग्रंथ हा शब्द वाक्यामध्ये कर्म, आणि कर्म कसा आलेला आहे, तर प्रथमांत आलाय. प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे, आणि वाचला म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली म्हणजे ते कशामध्ये आलं, भूतकाळी. हा झाला कर्मणी प्रयोग. पण कर्मणी प्रयोगात तो कोणता प्रयोग आहे, तर बघा इथे अशोकने पुन्हा इथे ने प्रत्यय हा तृतीयेचा लागून आला, म्हणून अशा वाक्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. काय म्हणायचं, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. शिक्षकांनी कविता वाचली. लक्षात घ्या, शिक्षकांनी कविता वाचली. या ठिकाणी पुन्हा क्रियापदाचं रूप वाचली, मूळ धातू वाच, वाचणारा कोण, तर शिक्षक आहे. तिथं वाचणारे कोण आहेत, शिक्षक, म्हणजेच वाक्यात कर्ता शिक्षक आहे. आणि वाचले हे क्रियापदाचं रूप काय दर्शवते, तर भूतकाळ दर्शवते. दुसरी गोष्ट, क्रियापद भूतकाळ दर्शवते आणि वाचण्याची क्रिया कोणावर झाली, कवितेवर, म्हणजे वाक्यातला कर्म कोणता आहे, तर कविता आहे. म्हणजे शिक्षकाची क्रिया कोणावर झाली, कवितेवर, म्हणून कविता हे कर्म, कर्म हे कसं आहे, तर प्रथमांत आहे. वाचली हे क्रियापदाचं रूप भूतकाळी आहे, आणि शिक्षकांनी हा करता त्याला लागलेला प्रत्यय म्हणजे तो काय, कर्मणी प्रयोग आहे. पण आता कर्मणी प्रयोगात कोणता प्रकार, तर कोणता आहे, अगदी बरोबर, कारण इथं काय लागलाय, नि प्रत्यय, आणि नि प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयचा आहे. आणि ज्या वेळेस कर्त्याला ने आणि नि हा तृतीयचा प्रत्यय लागून आलेला असतो, कर्म हे प्रथमांत असते, क्रियापदाचं रूप हे भूतकाळी असते, त्यावेळेस तो कर्मणीचा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो. मित्र, साधा आणि सरळ आणि सोपं आहे. अगदी आपण पुढे जाऊया. बघा, यामधला दुसरा प्रकार घेऊया आपण. दुसरा प्रकार म्हणजे काय, तर शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग. बघा, शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, तर इथे क्रियापदाच्या रूपानं शक्यता, योग्यता दर्शवलेली असते, म्हणजेच ती करण्याची शक्ती. लक्षात घ्या, शक्यता, योग्यता, शक्ती म्हणजेच ती गोष्ट तो स्वतः करू शकतो. त्या संदर्भात आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. घ्या, मला हा डोंगर चढवतो, तिला घराचा जिना चढवतो. 3 नंबर, त्याला हे कडू औषध पिववते. बघा, ही 3 उदाहरणं आहेत आणि त्यानुसार आपल्याला शक्य कर्मणी प्रयोग बघायचा आहे. आता शक्य कर्मणी प्रयोग बघत असताना या ठिकाणी म्हणूया, मला हा डोंगर चढवतो. वाक्य काय, मला हा डोंगर चढवतो. लगेच आपण क्रियापदाकडे गेलो की मित्र आपल्या लक्षात येतं, तुम्ही क्रियापद जर शिकला असेल तर तुमच्या लक्षात येतं की चढवतो हे क्रियापदाचं रूप आपल्याला त्या ठिकाणी एक तर प्रयोजक किंवा शक्य अशा दृष्टिकोनातून दर्शवतो. हा शब्द आलेला असतो. पण इथे दर्शवत असताना आता आपण पाहणार आहे की मला हा डोंगर चढवतो म्हणजे ती शक्यता आहे. काय, शक्यता आहे, म्हणजेच चढवतो या क्रियापदाच्या रूपातून जर या ठिकाणी शक्यता दर्शवली जात असेल तर त्यालाच या ठिकाणी कर्मणी प्रयोगात शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतात. पण तो कर्मणी प्रयोग होतो का, त्यासाठी आपल्याला लक्षणं तपासून पाहावं लागतात. चढणारा कोण आहे, तर मी आहे. पण मी या ठिकाणी हे सर्वनाम न घेता इथं काय लागला, प्रत्यय ला लागला, म्हणजेच कर्त्याला प्रत्यय लागून आला. मग नंतर कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते, तर ती घडते डोंगरावर. कोणावर घडते, डोंगरावर. आणि डोंगर हा वाक्यामध्ये कर्म असून तो आहे प्रथमांत. कसा आहे, प्रथमांत. आता कर्म प्रथमांत आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तो कर्मणी प्रयोग आहे. पण क्रियापदाच्या रूपातून वाक्यातली क्रिया काय दर्शवते, शक्यता दर्शवते, म्हणून त्याला आपण शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणूया.
लक्षात आलं का? दुसऱ्या उदाहरणाकडे बघा, अगदी सोपं आहे, सरळ सरळ उदाहरणं कशी आहे असतात त्याची, हे एक लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायचं की कर्त्याला प्रत्यय लागून आलाय का. तिसरी गोष्ट लक्षात घ्यायची, वाक्यामध्ये कर्म आहे का, कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. म्हणून इथं आपण पाहूया दुसरं उदाहरण. चढवतो, पुन्हा त्याच पद्धतीचं उदाहरण. चढवतो हे क्रियापदाचं रूप काय दर्शवते, इथं शक्यता दर्शवते, हे आता स्पष्ट झालेलं आहे. मग चढव या धातूला चढवणारा कोण, चढवणारा कोणाला, तर या ठिकाणी चढणारी कोण, हा आपण प्रश्न करूया. मग तिला म्हणजे या ठिकाणी लागलेला ला प्रत्यय, पुन्हा ला प्रत्यय लागल्यामुळे इथं कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे तो प्रयोग एक तर कर्मणी प्रयोग किंवा भावी प्रयोग. कारण भावी प्रयोगात सुद्धा कर्त्याला प्रत्यय लागून येतो. परंतु आपण पुढे जाऊया, चढवण्याची क्रिया कोणावर झाली, तर ती झाली जिन्यावर. कोणावर, जिना. घराचा जिना तिनं चढलेला आहे, म्हणजे जिना हा शब्द वाक्यामध्ये कर्म आहे, आणि कर्म कसं आहे, तर प्रथमांत आहे. आणि कर्म ज्या प्रकारामध्ये प्रथमांत येते तो असतो कर्मणी प्रयोग. पण चढवतो या शब्दाने त्याची शक्यता, शक्ती, सामर्थ्य दर्शवलेलं आहे, म्हणून त्याला या ठिकाणी म्हणून आपण शक्य कर्मणी प्रयोग. नंबर 3, त्याला हे कडू औषध पिववते, पुन्हा पिववते हे क्रियापदाचं रूप. मग या ठिकाणी पुन्हा कोण म्हणूया, पिणारा कोण, तर तो म्हणजेच कोण, त्याला लागलेला ला प्रत्यय, म्हणजेच वाक्यात कर्ता आहे परंतु तो प्रथमांत नाही, त्याला प्रत्यय लागून आलेला आहे. आणि कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते, तर ती घडते औषधावर. आणि औषध वाक्यामध्ये काय, कर्म आहे. आणि कर्म कसं दिलं मित्र, तर प्रथमान दिलं. कसं दिलं, प्रथमान दिलं. मग इथे आपल्याला दिसतं कर्म प्रथमान म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय लागला, आणि पिववते याच्यातून आपल्याला पुन्हा काय दर्शवलेली आहे, शक्यता दर्शवलेली आहे. आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप हे शक्यता दर्शवते, कर्त्याला प्रत्यय लागून येतो आणि कर्म प्रथमान असते, तेव्हा त्या कर्मणी प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं, शक्य कर्मणी. कोणता, शक्य कर्मणी प्रयोग. तर आपण जाऊया पुढच्या प्रकाराकडे. तर बघूया आपण तिसरा प्रकार, तो म्हणजे कोणता, तर तो आहे मित्र प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. बघा, लक्ष द्या, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. आता याच्यामध्ये शब्दामध्येच, म्हणजे जो मी तुम्हाला म्हटलं की कधी कधी काही याच्यामध्ये वाक्य वाचायचं आणि वाक्य वाचल्याच्या नंतरच लगेच लक्षात येतं, मी सरळ सरळ म्हणत असतो की प्राचीन पुराण म्हणजे काय, तर पूर्वी काही गोष्टी अशा होत्या जे संस्कृत पासून मराठी भाषा आली, किंवा संस्कृतचे जे काही दोहे आपल्याकडे आलेले आहेत ते अजूनही मराठी भाषिकांना व्यवस्थित त्याचा अर्थ कळत नाही. तशाच प्रकारची क्रिया याच्यामध्ये सुद्धा दर्शवताना आपल्याला दिसते. म्हणून आपण म्हणूया प्राचीन किंवा पुराण कर्मणी म्हणजे काय, तर प्राचीन काव्यामध्ये जो स नावाचा सकर्मक धातू आहे, कोणता, स नावाचा हा सकर्मक धातू आहे. आणि या सकर्मक धातूला ज्या वेळेस शब्द लागून आलेले असतात त्यावेळेस त्या वाक्याच्या प्रयोगाला आपण प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. आणि सरळ सरळ आपण असं म्हणतो कधी कधी, जी वाक्य वाचल्याच्या नंतर समजत नाही ती म्हणजे प्राचीन किंवा पुराण कर्मणी. परंतु मित्र तसं नाही. तर या ठिकाणी आपण समजून घेऊया, तर ते म्हणजे काय, तर पहिलं उदाहरण घेऊया. आता याच्यामध्ये येणारे उदाहरणं कशी असतात, तर त्यामध्ये पहिल्यांदा घ्या करीजे, बोलीजे, डीजे आणि कीजे. आता या पद्धतीचे जर समजा तुम्हाला वाक्यामध्ये येत असताना, रचनेमध्ये ज्याला काव्याच्या ओळी म्हणतो आणि त्याच्यामध्ये येत असेल, कारण की सुरुवात आपण काव्यापासून झालेली आहे, म्हणून प्राचीन काव्यामध्ये जर स नावाचा हा सकर्मक धातू येत असेल आणि त्यासोबत त्या पद्धतीनं हे येत असतील, जसं की मी म्हटलं जे, बोलीजे, डीजे, कीजे. मग या ठिकाणी आपण पाहूया करीजे, बोलीजे, डीजे, कीजे. आता या ठिकाणी त्याची जर उदाहरण आपण घेतले तर म्हणूया, तो काय कर्म करीजे लघु लेकराने, हे असं एक वाक्य आहे. तो काय कर्म करीजे लघु लेकराने, या ठिकाणी मित्र ज पाहिजे, ज या सकर्मक धातूला, स नाही, ज या सकर्मक धातूला, म्हणजेच तो काय कर्म करीजे लघु लेकराने असं म्हणत असताना इथं करीजे काय आलं, जे आला, म्हणजेच ज आला. मग ज हा जर येत असेल तर समजून घ्यायचं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की यावर जास्त विचार करायची गरज नाही, वाक्य वाचल्याच्या नंतर त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, म्हणजे तो प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आहे. असं जर वाक्य आलं आणि तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं गेलं की सांगा
दिलेल्या वाक्यातील प्रयोग कोणता, तर तो सरळ स्पष्ट सांगायचा की तो आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. नंबर 2, द्विजी. द्विजी निशिदा पासव मनी जेले. मनी जेले. तिसरं उदाहरण, नळे इंद्राशी ऐसे बोली जेले. लक्षात घ्या, तो काय कर्म करीजे लघु लेकराने, द्विजी निषेधापासो मनी जेले, नळे इंद्राशी ऐसे बोली जेले, जो जो कीजे परमार्थ लाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो. इथं कीजे, इथं बोली जेले, इथं मणी जेले आणि इथं करीजे. इथं लक्षात घ्या, इथं आलेला जे, इथं आलेला जे, इथं आलेला जे आणि इथं आलेला जे, हे जे ज सकर्मक धातूला लागून आलेला असतो. आणि इथं लक्षात घ्या, तो काय कर्म करीजे लघु लेकराने, जर त्याचा अर्थ सांगायचं झालं तर तो म्हणजे तू काय कर्म केलं. लघु लेकराचं म्हणजे लहान लेकराचा त्याच्याशी काही एक संबंध नाही, अशा प्रकारची एक ओळ आहे. दुसरं आहे द्विजी निशिदा पासव मणी जेले. द्विजी म्हणजे दोघ जण, निशिदा पासव म्हणजे एकाला उद्देशून दुसरा म्हटलाय आहे, या पद्धतीचा उल्लेख होतो. नळे इंद्राशी ऐसे बोली जेले म्हणजे नळ इंद्रासोबत कसा बोलला ते स्पष्ट केलंय. आणि जो जो कीजे, जे जे आपण करतो त्या त्या वेळेस आपल्याला परमार्थ लाभतच असतो, असा अर्थबोध त्यातून येतो. परंतु बाकीचा अर्थ आपल्याला त्यातून घ्यायचा नाही मित्रो. तर इथं आलेला जे, इथं आलेला जे, इथं आलेला जे आणि इथं आलेला जे, अशी जर वाक्याची रचना येत असेल आणि तुम्हाला जर प्रयोग विचारला जात असेल तर त्यावेळेस मित्र सांगायचा तो म्हणजे पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. आपण जाऊया पुढच्या प्रयोगाकडे, आणि तो प्रकार म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग. बघा मित्र, समापन या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं कर्मणी प्रयोग काय हे स्पष्ट होते. समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, समापन म्हणजे समाप्ती. समापन म्हणजे काय, समाप्ती. पण हा जर कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल तर त्यामधले गोष्ट महत्वाची अशी आहे की त्यातला जो कर्ता आहे हा कर्ता षष्टी विभक्तीत आलेला असतो. कशात आलेला असतो, षष्टी विभक्तीत आलेला असतो. आणि वाक्याचा जो शेवट आहे, वाक्याचा शेवट हा जो धातू असतो त्या धातूला ऊन किंवा हुन हे प्रत्यय लागतात, प्रत्यय लागतात. आणि समाप्तीचा अर्थबोध होतो. कशाचा, समाप्तीचा अर्थबोध. लक्षात घ्या, या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला लक्षात येईल. कारण आपण सुरुवातीला पाहिलं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे कोणता प्रयोग, तर ज्याला कर्त्याला ने हा प्रत्यय किंवा नि प्रत्यय लागलेला असतो. दुसरा आपण पाहिला शक्य, क्रियापदाचं रूप हे शक्यता दर्शवते आणि कर्ता जो आलेला असतो त्याला प्रत्यय लावून आलेला असतो. तिसरं जे पाहिलं आपण प्राचीन किंवा पुराण, त्यामध्ये करीजे, बोलीजे, दीजे, करीजे या पद्धतीचे शब्द आलेले असतात. पण इथे मात्र जो चौथा प्रकार आहे कर्मणीचा, त्याच्यामध्ये समापन म्हणजे समाप्तीचा अर्थबोध करते. आणि समाप्तीचा अर्थबोध करण्यासाठी त्या पद्धतीची उदाहरणं कशी येतात तर बघा, अगदी सोपं आहे मित्र. आता पहा आपण, मिलिंदने मिलिंदचे पुस्तक वाचून झाले. लक्ष घ्या, या ठिकाणी आपण काय म्हटलं की ज्यावेळेस आपण म्हणतो बघा, मिलिंदचे पुस्तक वाचून झाले. नंबर 2, गीताची रांगोळी काढून झाली. शैलजाचा निबंध लिहून झाला. लक्षात घ्या,
इथे तुम्हाला स्पष्ट होईल की समाप्तीचा अर्थबोध होत असताना या पद्धतीची क्रियापदाची रूप येतात. झाला झाली झाले, झाला झाली झाले. अगदी सोपं आहे. पहा, मिलिंदचे पुस्तक वाचून झाले म्हणजेच वाचून हा शब्द धातू दर्शवतो. त्याला लागला ऊन प्रत्यय, हा ऊन प्रत्यय या ठिकाणी ऊन प्रत्यय लागून आला आणि झाला या शब्दानं वाक्यातला समाप्तीचा अर्थबोध होतो. परंतु सुरुवात मात्र जेव्हा आपण पाहतो की वाचणारा कोण आहे तर मिलिंद आहे, इथं मिलिंद या शब्दाला लागलेला काय प्रत्यय म्हणजेच कोणत्या विभक्तीचा आहे तर तो आहे षष्टीचा. कोणत्या विभक्तीचा? षष्टीचा. मग षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो आणि पुस्तक हे वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर. वाक्यात कर्म पुस्तक आहे आणि कर्म हे प्रथमांत आहे. मग ज्या कर्मणी प्रयोगात कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागतो आणि वाक्याच्या शेवटी ऊन हा प्रत्यय धातूला लागून येतो आणि शेवट मात्र झाला झाली झालेला होतो, त्याच कर्मणी प्रयोगाला आपण समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. नंबर 2, गीताची रांगोळी काढून झाली. कोणतंही क्रियापद? काढून झाली. झाली या शब्दानं समाप्तीचा अर्थबोध दर्शवतो. परंतु आपण प्रश्न करताना कोणाला करतो तर मूळ धातूला. म्हणजे काढणारी कोण आहे तर गीता. गीताला कोणता प्रत्यय लागला? ची प्रत्यय लागला. ची हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर षष्टीचा आहे. षष्टीचा प्रत्यय लागून आला आणि गीताची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते तर ती घडते रांगोळीवर. म्हणजेच वाक्यामध्ये रांगोळी कोण आहे? कर्म आहे आणि ते हे प्रथमान. मग काढण्याची क्रिया या ठिकाणी रांगोळीवर झाली, परंतु काढून झाली या शब्दानं मात्र आपल्याला कशाचा बोध झाला तर समाप्तीचा बोध झाला. कशाचा बोध झाला? समाप्तीचा बोध झाला. म्हणजेच या ठिकाणी ते आहे समापन कर्मणी प्रयोग. नंबर 3, शैलेजाचा निबंध लिहून झाला. क्रियापदाचं रूप लिहून झाला. लिहून या शब्दामध्ये लिहिणारी कोण? शैलेजा. शैलेजा कोण वाक्यात? कर्ता. आणि कर्त्याला लागलेला प्रत्यय कोणता? चा. आणि चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्टीचा. आणि नंतर पुढे आपण जाऊन पाहतो की लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? निबंधावर. निबंध काय वाक्यामध्ये? कर्म. आणि कर्म हे कसं आहे? प्रथमान. परंतु वाक्याचं जे क्रियापदाचं रूप आहे यातून आपल्याला कशाचा स्पष्ट बोध होतो तर तो होतो समाप्तीचा. आणि ज्या वाक्यातून समाप्तीचा अर्थबोध होतो अशा कर्मणी प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं मित्र? समापन कर्मणी प्रयोग. म्हणजे समाप्तीचा अर्थबोध आणि कर्ता षष्टीमध्ये आणि त्या ठिकाणी झाला झाली झाले अशा प्रकारची क्रियापदाची रूप आपल्याला पाहायला भेटतात. झाला, झाली, झाले. अगदी सोपं आहे. हे झाले आपले कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार. आता शेवटचा एक प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग कसा असतो तो आपल्याला बघायचा आहे. तर बघूया मित्र. नवीन कर्मणी प्रयोग यालाच कर्म कर्तरी प्रयोग असे सुद्धा म्हणतात आणि हा अतिशय महत्वाचा प्रयोग समजला जातो. कर्मणी प्रयोगात याला सगळ्यात महत्व का देतात? कारण हा जो प्रयोग आहे हा इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे आहे. कारण मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की मराठीतली रचना ही कर्ता, कर्म आणि क्रियापद या पद्धतीची असते. कर्ता, कर्म आणि क्रियापद. परंतु मित्र इथे मात्र रचना आता उलटी येऊ शकते. उलटी म्हणजे कसं की कर्त्याच्या जागी कर्म आणि कर्माच्या जागी कर्ता. लक्षात घ्या. आणि तशा प्रकारची रचना येते. म्हणूनच त्याला इंग्रजीतला आपण पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतो. कोणता म्हणतो? पॅसिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइसची रचना जी आहे तशाच प्रकारची या ठिकाणी आपली रचना मराठीमध्ये आलेली दिसते. म्हणून त्याचं नाव पडलंय नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. आता आपण जाऊया उदाहरणाकडे. आणि उदाहरण पाहण्यासाठी त्याच्यामध्ये सोप्यात सोपी गोष्ट अशी, त्याच्या कर्त्याला जेव्हा कधी वाक्यात कर्ता आहे त्या कर्त्याला मात्र कडून हा प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय लागतो? कडून हा प्रत्यय लागतो. पण काही उदाहरणं अशी पण आहेत की वाक्यामध्ये कर्ता दिसतच नाही, पण ते कर्मणीचं उदाहरण आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या नवीन कर्मणीचं प्रयोग आहे, उदाहरण आहे. मग आपण कोणती उदाहरणं तशी आहेत ते सुद्धा आपण बघूया. मित्र बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण समजून घेऊया की उदाहरण घेऊया. राम रावणास मारतो. आणि दुसरं उदाहरण घेऊया आपण. रावण रामाकडून मारला जातो. दोन्ही वाक्यामध्ये एकच क्रिया घडताना दिसते आपल्याला. राम रावणास मारतो. मारणारा कोण आहे तर राम आहे. राम कोण आहे वाक्यात? कर्ता आहे.
कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते तर रावणावर घडते, म्हणून रावण कोण वाक्यात कर्म आहे, आणि कर्म आणि मारतो हे काय वाक्यात तर क्रियापद आहे. बघा या ठिकाणी ही क्रिया कशी आली, कर्ता कर्म आणि क्रियापद, आणि ती क्रिया आपल्याला दर्शवते मारणारा राम रावणास, कर्म आणि मारतो हे क्रियापद, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. पण खालचं वाक्य जर तुम्ही अनुभवलं तर कसं दिसेल बघा, रावण रामाकडून मारला जातो, म्हणजे इथं सुद्धा मारणारा कोण आहे तर रामच आहे, म्हणून वाक्यातला कर्ता हा आहे. परंतु राम, आता मारणारा कोण आहे राम, मारण्याची क्रिया कोणावर झाली रावणावर झाली, म्हणजे वाक्यात कर्म आधी आलंय, वाक्यात कर्म काय झालं आधी आलं, आणि आधी आल्यामुळं या ठिकाणी मारला जातो हे क्रियापद सगळ्यात शेवटीच आहे, जसं वर आहे तसंच खाली आहे. परंतु कर्म कर्ता आणि क्रियापद, म्हणून या प्रकाराला आपण म्हणतो नवीन कर्मणी प्रयोग. आणि मी तुम्हाला सांगितलं नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता ज्या वेळेस असतो तेव्हा त्याला कडून प्रत्यय लागून आलेला असतो. काही उदाहरणं अशी आहेत की त्याला कडून प्रत्यय लागत नाही, ती पण आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. पण आपण हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल, ही क्रिया रामाकडून रावणावर घडते, इथं सुद्धा रामाकडून रावणावर घडते, परंतु आपल्याला दिसते की कर्ता हा नंतर आला कर्माच्या, आणि इथं कर्म हे कर्त्याच्या आधी आलं, म्हणजे जिथं आपल्या लक्षात येतं की कर्म आधी कर्ता नंतर. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कर्ता कर्म क्रियापद हीच क्रिया आहे, पण ज्या वेळेस कर्म आधी येते आणि कर्ता नंतर येते तेव्हा तो प्रयोग असतो नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग. म्हणून आपण याची उदाहरणं सविस्तरपणे समजून घेऊया आणि पुढे जाऊया. तर मित्र बघूया आपण याची उदाहरणे. या पूर्णच आपण क्लिअर करूया आणि त्याच्यानंतर येऊया आपण या प्रयोगाकडे. बघूया आपण याची डायरेक्ट घेऊया मित्र उदाहरण नवीन कर्मणी प्रयोगाची. लक्षात घ्या हा कोणता प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग, त्यालाच आपण काय म्हटलं कर्म कर्तरी प्रयोग. बघा याचं घेऊया आपण उदाहरण. उदाहरण घेत असताना इथे बघूया, पहा तुम्हाला असे प्रश्न बरेच आलेले आहेत. गुराख्याकडून गाय बांधल्या गेली. नंबर 2, चोर शिपायाकडून पकडला जातो. 3, उंदीर मांजराकडून मारल्या जाते. नंबर 4, दंड न्यायाधीशाकडून आकारण्यात आला. लक्षात घ्या ही 4 उदाहरणं आहे. 4 उदाहरणामध्ये एक उदाहरण असं घेतलं की त्यामध्ये कर्ता सुरुवातीलाच आहे आणि क्रियापद शेवटी आहे आणि कर्म त्याच्यानंतर आहे. परंतु बऱ्याच वाक्यामध्ये आपल्याला असं दिसते की कर्म हे आधी येते कर्ता नंतर येतो. मग तशा प्रकारची काही वाक्य घेताना आपण पाहतोय तर ती आपण समजून घेऊया. गुराख्याकडून गाय बांधल्या गेली, त्या ठिकाणी क्रियापद पहिले ओळखायचं. म्हणून मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं मित्र हो की कर्ता आणि कर्म कसं ओळखावं, त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं अगदी गरजेचं आहे. कारण तुम्हाला कर्त्यावर साधा प्रश्न आला तरी सुद्धा ओळखता आला पाहिजे. म्हणून इथं आपण म्हणूया बांधल्या गेली या शब्दाला मूळ धातू आहे बांध, मग बांधणारा कोण तर गुराखी. कोण आहे गुराखी. गुराखी कोण आहे वाक्यात कर्ता आहे. आता कर्ता या ठिकाणी कर्त्याला कोणता प्रत्यय लागला मी तुम्हाला सांगितलं, कडून जर प्रत्यय लागून येत असेल तर तो कर्मणी प्रयोग, आणि त्यामध्ये सुद्धा तो कोणता प्रयोग तर तो नवीन कर्मणी प्रयोग. आणि नंतर आपण बघूया की बांधण्याची क्रिया कोणावर झाली तर गायीवर, म्हणून गाय हे वाक्यामध्ये काय कर्म, काय वाक्यात कर्म. मग इथे कर्म हे प्रथमांत आहे, कर्त्याला कडून प्रत्यय आलेला आहे आणि त्याची क्रिया मात्र कशी आहे पहिले कर्ता आहे नंतर कर्म आहे नंतर क्रियापद आहे. आपण जेव्हा वाक्यामध्ये घेतो तशाच प्रकारची रचना आहे, याच्यामध्ये बदल आपण केलेला दिसत नाही. पण दुसरं वाक्य आपण पाहूया, त्या वाक्यामध्ये दिसेल आपल्याला पकडला जातो. पकडणारा कोण चोर, पकडण्याची क्रिया कोणावर झाली चोरावर. मग या ठिकाणी पकडणारा कोण आहे तर या ठिकाणी शिपाई आहे. कोण आहे शिपाई आहे, म्हणजे शिपाई वाक्यात कोण आहे
करता आहे आणि कर्त्याला काय लागला, कडून हा प्रत्यय लागला. आता पकडण्याची क्रिया कोणावर झाली, तर ती झाली चोरावर. मग चोर काय वाक्यात, कर्म, आणि कर्म हे प्रथमांत आहे आणि कर्त्याला लागला कडून प्रत्यय, म्हणजेच कर्म करता क्रियापद, अशी रचना आली. म्हणून त्याला म्हणूया नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. तिसरं उदाहरण, उंदीर मांजराकडून मारला गेला किंवा मारल्या जाते. मार या शब्दाला आपण जर नारानारी प्रत्यय लावा, प्रश्न कोण विचारा, मारणारा कोण आहे, मारणारी मांजर आहे. मांजर कोण आहे वाक्यात, करता आहे आणि कर्त्याला कोणता प्रत्यय लागला, कडून प्रत्यय लागला. मारण्याची क्रिया कोणावर झाली, उंदरावर झाली. उंदीर काय वाक्यात, कर्म आहे, म्हणजेच कर्म करता आणि क्रियापद. हे सुद्धा अशा प्रकारे कडून जेव्हा प्रत्यय येतो तेव्हा तो हमखास नवीन कर्मणी प्रयोगच असतो किंवा त्याला कर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात. शेवटचं, दंड न्यायाधीशाकडून आकारण्यात आला. आकारणारा कोण, न्यायाधीश. न्यायाधीश कोण वाक्यात, करता. कर्त्याला काय प्रत्यय लागला, कडून. मग आकारण्याची क्रिया कोणावर झाली, तर दंडावर. दंड काय वाक्यात, कर्म. इथे सुद्धा काय लागला, कडून प्रत्यय. म्हणून तो कोणता प्रयोग मित्र, बरोबर आहे. कोणता प्रयोग, तो आहे नवीन कर्मणी प्रयोग. आता दोन उदाहरणं अशी आपण घेऊया ज्या वाक्याच्या माध्यमातून बरेच वेळ एमपीएससी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की हे उदाहरणं हमखास कोणत्या ना कोणत्या परीक्षेत नवीन कर्मणीवर विचारल्या गेलेली आहेत. मागचे प्रश्नपत्रिका चाळा, तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरण आल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची गोंधळून जातात किंवा धांदल उडून जाते आणि त्यामुळं पुढचे प्रश्न सुद्धा चुकण्याची आपली शक्यता असते. त्यामुळं आपण लक्षात घेऊया ते दोन उदाहरणं कोणती आहेत. तर बघूया आपण मित्र, बघा. सभेत पत्रके वाटल्या गेली. दुसरं आहे सर्वांना समज दिली जाईल. आता मित्र, हे दोन वाक्य आल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल की ही वाक्य थोडीशी वेगळीच आहे आणि खरोखर वेगळीच आहे आणि ही वेगळी वाक्य आहेत, परंतु ही वाक्य मात्र नवीन कर्मणीचीच आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो आहे. तर मित्रो, लक्षपूर्वक काय काय, सभेत पत्रके वाटल्या गेली, या ठिकाणी वाटल्या गेली या शब्दाला आपण म्हणूया क्रियापद. काय म्हणूया, क्रियापद. क्रियापद तुमच्या हातामध्ये आलं. आता आपण या ठिकाणी मूळ धातू ओळखूया, तो म्हणजे वाट. आता इथं वाटणारा, वाटणारी आणि वाटणारे कोण, प्रश्न करा. मी तुम्हाला सांगितलं की कर्ता कोणत्याही वाक्यातला ओळखता येतो, पण त्याच वेळेस मी सांगितलं की क्रियापद आपण पाहतोय की वाक्यात हे कुटुंब प्रमुख असते. एखाद्या वाक्यामध्ये कर्ता असेल नसेल, कर्म असेल नसेल, पण क्रियापद असावंच लागतं. आणि मग आता इथे तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल तर मी इथं म्हणलंय की तुम्हाला वाटणारा, वाटणारी, वाटणारे कोण, कोण आहे वाटणार, सांगा. वाक्यामध्ये कोण दिसते, दिसतो का वाटणारा कोणी, नाही दिसत. परंतु वाटण्याची क्रिया कोणावर झाली, पत्रकेवर. पत्रक हे एक वचन असेल तर पत्रके अनेक वचन आहे, फक्त एवढाच फरक आहे. पण वाक्यातलं कर्म ते आपल्याला दिसते, कर्म दिसते आणि क्रियापद दिसते. समोर कर्ता कुठलाही दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ कर्ता हा अदृश्य आहे. मग आपण असं म्हणूया, कार्यकर्त्याकडून सभेत पत्रके वाटल्या गेली. कोणाकडून, कार्यकर्त्याकडून सभेत पत्रके वाटल्या गेली. म्हणजेच या ठिकाणी जे कार्य कर्त्या कडून, हा शब्द कडून आला म्हणजे तो कोणता प्रयोग, तो आहे नवीन कर्मणी प्रयोग. कोणता आहे, नवीन कर्मणी प्रयोग. नंबर 2, सर्वांना समज दिली जाईल. या वाक्यामध्ये सुद्धा दिली जाईल या शब्दाला आपण म्हणूया क्रियापद. आणि हे क्रियापद, या क्रियापदातला मूळ धातू ओळखल्याच्या नंतर याला आपण म्हणूया दे. दे याला जर नारा नारी नारे प्रत्यय लावला, प्रश्न कोण विचारा, तर देणारा कोण, सांगा. आहे का कोणी मित्र, असंच आहे. एक प्रश्न एक मार्क, एक वर्ष आपला पिच्छा सोडत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, देरे हरिण पलंगावरी जमणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, बारकावे त्यामधले शिकावे लागतील. नाही तर एका कवीनं म्हटलेलं आहे की व्याकरणाला जर वजा केलं तर आपण परीक्षा पास होऊ शकणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, तुला वजा केल्यावर काहीच उरत नाही, तुझ्या विना आयुष्य मी आयुष्यच धरत नाही. जर आयुष्य तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर तुम्हाला व्याकरणाला धरावं लागेल मित्रांनो. म्हणून आपण येऊया, दिली जाईल म्हणजे दे, देणारा कोण तर दिसत नाही, कर्ता हा अदृश्य आहे. पण या ठिकाणी देण्याची क्रिया कोणावर झाली, जर आपण इथं कर्म ओळखण्यासाठी देण्याची क्रिया
कोणावर झाली असा जर प्रश्न केला, हे मी तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये. देण्याची क्रिया कोणावर झाली, आपल्याला वाक्यातलं कर्म भेटते. देण्याची क्रिया कोणावर झाली, तर समजवर झाली. कोणावर झाली, समज. आणि समज हे वाक्यामध्ये काय आहे, तर समज हे वाक्यामध्ये कर्म आहे. आणि कर्म आणि क्रियापद दिसते पण करता दिसत नाही. इथे सुद्धा करता हा मिस्टर इंडिया आणि अदृश्य आहे. कसा आहे, अदृश्य आहे. परंतु आहे की नाही, आहे त्याच्यामध्ये. मग आता तिथं आपल्याला काय म्हणावं लागेल, इथे काय म्हणावं लागेल, शिक्षकाकडून सर्वांना समज दिली जाईल. या ठिकाणी मुख्याध्यापकाकडून सर्वांना समज दिली जाईल. जी कुठली चुकी झाली असेल विद्यार्थ्याची, एका विद्यार्थ्यानं रांगेमध्ये उभं केलं आणि शिक्षक त्याला त्या पद्धतीनं समज देतात, म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया मुख्याध्यापकाकडून सर्वांना समज दिली जाईल. कडून हा प्रत्यय आला म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं की तो नवीन कर्मणी प्रयोग आहे. ही दोन उदाहरणं सुद्धा त्याचीच आहेत. तर म्हणून मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोगास हा कर्मणी प्रयोगातला सगळ्यात महत्वाचा प्रयोग समजला जातो. कर्मणी प्रयोग याच्या सोबतच आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायचंय ते म्हणजे भाव्य प्रयोग. म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओ हा अतिशय काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण बनवतो आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय त्याला स्किप करू नका. आतापर्यंतही बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा ते सांगा. तुमच्या काही इच्छा असतील, कॉमेंट्स असतील, मला पाठवा. नक्की त्याचं आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू. थांबूया आपण इथेच, पुढच्या भागात पुन्हा पाहूया.